मित्रांनो, आजचा हा स्पेशल भाग तुम्ही बघायलाच हवाय, कारण अर्जुन प्रियाच्या लग्नाच्या विधींना सुरुवात झाली असता बँडवाल्याच्या वेशात ऐनवेळी प्रियाने घातलेल्या मांडवातच सायलीने धडाकेबाज एंट्री घेतली आहे आणि चालू विधीमध्ये आपला वेश बाजूला सारून सुभेदारांना अगदी हादरवून सोडत सायलीने प्रियाला दिलेले चॅलेंज आता पूर्ण केले। प्रियाच्या ठरलेल्याच लग्न मांडवात सायली तिच्याच नवऱ्याशी म्हणजे अर्जुनशी लग्न नक्की कशी करते आणि सायली आता प्रियाने एवढी कडक सिक्युरिटी ठेवून सुद्धा ती त्या फार्म हाऊसच्या आतमध्ये नक्की कशी पोहोचते ते आपण या व्हिडिओत पाहणार आहोत। सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आजचा भाग नक्की कसा वाटला ते कमेंट करून जरूर कळवा। ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या 11 फेब्रुवारीच्या भागात अर्जुनला भास होत असतो प्रियामध्ये त्याच्या सायलीचा आणि अर्जुन सगळं भान विसरून प्रियाचा हात हातामध्ये घेतो, परंतु त्याला वाटतं की ती त्याची सायलीच आहे। सर्वच जण आता थक्क होऊन अर्जुनकडे पाहतच राहतात। प्रतिमा, चैतन्य आणि विमलला तर मोठा धक्काच बसतो। सर्व सुभेदार परिवाराला मात्र खूपच छान वाटत असतं। त्यांना वाटतं की कदाचित अर्जुन हे लग्न मनापासून स्वीकारलं असावं, परंतु जेव्हा प्रताप जाऊन चुटकी वाजून अर्जुनला भानावरती आणतो, अर्जुन जेव्हा प्रियाला पाहतो तेव्हा त्याचं डोक्यातच तिडीक जाते। तर प्रिया अर्जुनला म्हणते की अर्जुन, अरे लाजतोयस काय, सगळे आपलीच माणसं आहेत ना। परंतु अर्जुनला आता स्वतःलाच खूप लाजिरवाणे वाटत असतं की त्याने प्रियाचा हात कसा काय हातामध्ये घेतला, परंतु अर्जुनच्या होण्यात जीवाची तळमळ ही फक्त प्रतिमा, चैतन्य, विमलला जाणवते। तर पूर्णाची प्रियाला म्हणते की तन्वी, अगं नवरी तू आहेस ना, मग लाजायला तर तूच हवाय। तर कल्पना त्या दोघांनाही सांगते की आता तन्वी, तुला ना अर्जुनची उष्टी हळद लागणार आहे। तर अस्मिता धाक दाखवत म्हणते की तन्वी, अर्जुन, जेव्हा तुमच्या दोघांनाही हळद लागेल ना, तेव्हा दोघांनीही अजिबात नजर वर करायची नाही या लग्न होईपर्यंत। तर रविराज अस्मिताला म्हणतात, तू आता त्या टिपिकल नंदेसारखी वागू नकोस। सर्वच जण हसत असतात, खिदळत असतात, परंतु अर्जुनला त्याचा काही फरकच पडत नसतो। अर्जुन त्याच्या चेहऱ्यावरचं हसूच विसरलेला असतो आणि याची जाणीव असते फक्त प्रतिमाला। अस्मिता म्हणते की अरे नाही काका, मी फक्त गंमत करत होते। तर अश्विन मस्करी करत म्हणतो की उद्यानंतर दादाची नजर जी खाली जाणार आहे ती आयुष्यभर काय वर येणार नाहीये। तेव्हा सर्वच जण पुन्हा जोरजोराचे हसायला लागतात, परंतु चैतन्य सतत अर्जुनकडे पाहत असतो। हे जे काही त्याच्यासोबत चाललंय ते त्याला अजिबातच आवडलेलं नसतं, हे स्पष्टपणे अर्जुनच्या चेहऱ्यावरती दिसतं। आता या सगळ्या मुलांमध्येच प्रतापही सामील होतो आणि तो चेष्टा करत म्हणतो की बायकोच्या समोर कोणत्याही नवऱ्याची नजर वरती होतच नाही। तेव्हा कल्पना म्हणते की अहो काय हे, तर प्रताप म्हणतो की आणि हे बघा, हे असं वागलं की असा दम येतो। त्यानंतर सर्वच जण पुन्हा जोरजोराचे हसायला लागतात। सर्वच जण जेव्हा हसत असतात, प्रिया मात्र खूपच घाबरलेली असते। तिचं लक्ष सतत बाहेर असतं, कारण तिला भीती असते की सायली कुठून तरी येते की काय। आता या सगळ्याच जे काही चाललेलं असतं, हसणं, खिदळणं, अर्जुनला चिडवणं, तर ते अर्जुनला आता सहनच होत नाही। अर्जुन पूर्णाचीला विचारतो की अजून किती वेळ लागेल, तेव्हा पूर्णाची म्हणते की अरे हो, आत्ता तर कुठे विधी सुरू होत आहेत। पूर्णाची तिथे आता विधींना सुरुवात करायला सांगते। तेव्हा कल्पना, प्रतिमा, सुमन या बायका एक एक करत जेव्हा अर्जुनला हळद लावत असतात, तेव्हा प्रतिमाला अर्जुनची होणारी तळमळ ही जाणवत असते, परंतु अर्जुनही त्याच्या चेहऱ्यावरती खोटा हसू आणतो आणि प्रतिमा सुद्धा। आता अर्जुनला हळद लावून झालेली असते, इतक्यातच इशू नम्रताची तिथे धुमधडाक्यात एंट्री होते। इशू येऊन विचारते की अर्जुन सुभेदारांची हळद चालू आहे का। तेव्हा सर्वच जण त्यांच्याकडे पाहायला लागतात। प्रताप विचारतो की हो, परंतु तुम्ही कोण आहात। तेव्हा नमू, इशू दोघेही पुढे येतात आणि इशू त्या सगळ्यांना सांगते की तुम्ही आहेराच्या साड्यांची जी ऑर्डर दिली होती ना, ती आम्ही घेऊन आलोय। कल्पना त्यांचं कौतुक करत म्हणते की अरे वा, तुमची डिलिव्हरी एकदम फास्ट आहे की। तर तिथे इशू म्हणते की हो, आमच्याकडच्या ज्या साड्या आहेत ना त्या जगात एकदम बढिया आहेत, असं ती स्वतःच्याच साड्यांचं कौतुक करते। परंतु इशू नम्रता दोघेही सायलीचं काम करण्यासाठी इथे आलेले असतात। त्या दोघी सायलीच्या मैत्रिणी आहेत हे मात्र इथे कोणाला माहितीच नसतं। तर विमल आता साड्या घेण्यासाठी पुढे येते,
तेव्हा इशू स्वतःच्या पिशवीतल्या सगळ्या साड्या काढून विमलच्या हाती देते. तर त्यांचा प्लॅन ठरलेलाच असतो. मुद्दामच नमू म्हणते की चला मग निघूया का आम्ही. तेव्हा पूर्णाची त्या दोघींनाही अडवते आणि म्हणते की अगं असं कसं, आमच्या घरात शुभकार्य चालू आहे. मग आत्ता तुम्ही नवरा नवरीला हळद लावून जा ना. आता त्यांना तर तेच हवं असतं. त्यांचं काम तर पूर्णाचीनेच सोपं केलेलं असतं. तर पूर्णाची तिथे विचारते की का गं, तुम्हाला आवडणार नाही आहे का. तेव्हा इशू म्हणते की अहो आजी, उलट जास्त आवडेल आम्हाला. आलोय आम्ही नवऱ्या मुलीच्या साड्या घेऊन, परंतु जाणार आम्ही नवऱ्या मुलाला हल्दी लावून. आता बोलण्याच्या ओघामध्ये इशू चुकून बोलून जाते की नवऱ्या मुलाची हळद तर त्यांच्या बायकोलाच लागणार. तेव्हा सगळे सुभेदार धक्क्याने त्यांच्याकडे पाहायला लागतात. नमू आता इशूला खुणवते. तेव्हा इशू पटकन शब्दांची फेरफार करते. सारवासारव करत म्हणते की वहिनी, आमच्या वहिनी तिथे दादांच्या शेजारीच बसलेत ना, मग आता त्यांची उष्टी हळद लगेच त्यांना लागणार. तेव्हा कल्पना म्हणते की मग आता तुम्ही दोघीच जाच आणि अर्जुनला लवकर हळद लावून घ्या. इशू नमू दोघेही अर्जुनला हळद लावण्यासाठी पुढे येतात. परंतु आता त्या दोघींच्याही मनात भीती असते की त्यांना कोणी हळदीचं वाडगं एक्सचेंज करताना बघितलं तर खूप मोठा गोंधळ उडेल. तर नमू इशू आधी अंदाज घेतात की सर्वच जण एकमेकांना बोलण्यात बिझी आहेत का, त्यांचं लक्ष दुसरीकडे आहे का. आणि अगदी दोघीही चालाकीने हुशारीने जे अर्जुनचे उष्ट्या हळदीचं वाडगं असतं ते नमू पटकन आता पिशवीची चेन उघडते आणि त्यातील त्यांचं दुसरं हळदीचं वाडगं काढते आणि अर्जुनची लागलेली उष्टी हळद जी आहे ती पटकन दोघी एकमेकांना पास करतात. तर नमू इशू या दोघींनीही चालाकीने आता अर्जुनची उष्टी हळद सायलीपर्यंत पोहोचवण्यासाठी युक्ती केलेली असते आणि त्यांचं कामही फत्ते झालेलं असतं. त्यांच्यावरती कोणाची नजरही नसते, कारण घाबरलेल्या प्रियाचं लक्ष तर सतत बाहेरच असतं आणि बाकी सुभेदार किल्लेदार परिवार तर एकमेकांशी बोलण्यातच व्यस्त असतात. याच संधीचं इशू नमूने आता सोनं केलेलं असतं. तर इशू तिथे मोठ्यानेच म्हणते की वहिनी, आता ही हल्दी तुम्हाला लागणार. आणि इशू स्वतः पहिल्यांदा प्रियाला हळद लावते, परंतु ती अर्जुनची उष्टी हळद नसतेच, कारण या दोघींनी तर जबरदस्त युक्ती केलेली असते. आता तिला हळद लावून झाल्यानंतर इशू बोलण्याच्या ओघामध्ये चुकून पुन्हा माती खाते आणि ती म्हणते की चला झालं आमचं काम. आता पुन्हा सर्वजण धक्क्याने तिच्याकडे पाहायला लागतात. तेव्हा नमू पटकन सारवासारव करते की नाही म्हणजे आमच्या साड्या देऊन झाले ना, आता मग निघतो आम्ही. आणि त्या दोघीही तेथून सटकतात. तर जाता जाता इशू अर्जुनला म्हणते की तुमच्या पुढच्या आयुष्यासाठी तुम्हाला भरभरून शुभेच्छा आणि दोघेही तेथून निघून जातात. त्या दोघीही निघून गेल्यानंतर कल्पना प्रतिमाला म्हणते की अर्जुनची उष्टी हळद आता तन्वीला लावून घे. प्रतिमा लगेचच मान डोलावते आणि जाऊन प्रियाला हळद लावायला लागते. परंतु इथे असलेल्या प्रत्येकालाही माहीत नसतं की ती अर्जुनची उष्टी हळद नाहीच आहे. इकडे हळदीच्या विधीसाठी सायली मात्र खूप सुंदर अशी सजून तयार झालेली असते आणि जेव्हा ती आरशामध्ये स्वतःला निहाळते इतक्यात कुसुमताई येते आणि कुसुमताई सायलीचं कौतुक करत म्हणते की किती सुंदर दिसते सायली तू, तुला माझीही दृष्ट नको लागायला. आणि सायलीला ती काळा टीट लावते. इतक्यातच सायली वाट पाहत असलेल्या इशू नमू दोघेही तिथे येतात. त्यांना पाहताच खुश होत सायली म्हणते की इशू, नम्रता, अगं मी तुमच्या दोघींचीच वाट पाहत होते. तेव्हा सायलीची गंमत करत इशू विचारते की अच्छा, आमची वाट पाहत होती की अर्जुन दादाच्या उष्ट्या हल्दीची वाट पाहत होते. तेव्हा सायली लाजते. तर कुसुमला लक्षात येतं की या दोघींना सायलीने अर्जुनची उष्टी हळद मिळवायला पाठवलं होतं. तर तेव्हा कुसुम आश्चर्याने विचारते की म्हणजे अर्जुनची उष्टी हळद मिळाली सुद्धा. तर पटकन पिशवीतलं वाडगं काढत इशू ते वाडगं सायलीच्या हाती देते आणि सांगते की ही बघ अर्जुन सरांची उष्टी हळद. तर नमू घडला किस्सा सांगते की सायलीताई, तुझं ना अगदी बरोबरच होतं. म्हणजे आम्ही ऐनवेळी मुहूर्ताच्या वेळी पोहोचलो आणि आजी खरंच आम्हाला म्हणाल्या की आता आलाच आहात तर नवरदेवाला हळदच लावून जावा. तेव्हा सायली तिथे म्हणते की खरंच आमच्या पूर्णाची मनापासून खूप छान आहेत. तेव्हा इशू म्हणते की मग काय, अर्जुन सराची उष्टी हळद अंतर आणि प्रियाच्या गालावरती एक वेगळीच हळद लागली आणि त्या पुन्हा हसायला लागतात. तर नमू सायलीला म्हणते की अर्जुन सरांची उष्टी हळद त्यांच्या बायकोलाच लागणार. तेव्हा कुसुमताई सायलीला बसायला सांगते आणि ती जाऊन पटकन आंब्याची पानं घेऊन येते.
तर इकडे सायलीच्या हळदीच्या विधींना सुरुवात झालेली असते. तेव्हा सायलीला हळद लावायला इशू सुरुवात करते. शेवटी काय, अर्जुनची उष्टी हळद त्याच्या खऱ्या बायकोला, खऱ्या तन्वीला म्हणजेच सायलीलाच लागलेली असते. तर इशू, नमू त्याचबरोबर कुसुमताई सुद्धा आता सायलीला हळद लावून घेतात आणि सायलीचे हळदीचे विधी आता त्या तिघेही पूर्ण करतात. तर हळदीची विधी पूर्ण झाल्यानंतर इशू सायलीला म्हणते की आम्ही दोघींना खरंच खूप लकी आहोत. तुझं प्रेम मिळवण्यासाठी आम्हाला तुझी थोडीशी तरी मदत करता आली. तेव्हा नमू म्हणते की हो, आम्हाला यामध्ये छोटासा खारीचा वाटा उचलता आला, यातच आम्ही खुश आहोत. तर सायली थोडीशी आता इमोशनल होते. ती त्या दोघींनाही म्हणते की खारीशिवाय कोणताही सेतू बांधता येत नाही हा. तुमच्या दोघींची खरंच मला खूप मदत झाली. इशू सायलीला म्हणते, सगळं आता ठरल्याप्रमाणे तुमच्या अगदी मनासारखंच होणार आहे. शेवटी काय, अर्जुन दादांची उष्टी हळदी ही फक्त तुम्हालाच लागली. आता ठरल्याप्रमाणे सगळं कसं एकदम बढिया होऊन जाईल, असं त्या तिघीही बोलतात आणि तिघीही आता फिदीफिदी हसायला लागतात. त्याचनंतर रात्रीच्या वेळी सायली आपली बॅग भरायला घेते. जेव्हा ती बॅग भरत असते, कुसुमताई तिच्या जवळ येते. कुसुमताई आता खूपच इमोशनल होते आणि सायलीला म्हणते की तू बॅग तर अशी भरतेस की परत कधी इथे येणारच नाही. तेव्हा सायली म्हणते की येणार आहे ना कुसुमताई, फक्त कधी कधी माहेर वाशीन म्हणून. आणि कुसुमताई, आता माझं लग्न झाल्यानंतर तेच माझं सासर असणार आहे ना. तेव्हा कुसुम रडायलाच लागते. सायलीचं असं जाणं तिला खूपच वाईट वाटत असतं. खरं तर कुसुमला यासाठी वाईट वाटतं. ती सायलीला म्हणते, असं कसं गं लंगडं माहेर तुझं, आम्ही साधी पाठवणीसुद्धा तुझी नीट करू शकलो नाहीत. आणि ती तिच्यासमोर ढसाढसा रडायला लागते. तेव्हा सायली कुसुमला समजावते की माझ्या बहिणीच्या डोळ्यात पाणी आहे, बाबांच्या मनात राग आहे, परंतु हे सगळं सोडलं तर तुमच्या दोघांच्याही मनात माझ्यासाठी तितकीच माया आहे. कुसुमताई, यापेक्षा सुंदर पाठवणी दुसरी असूच शकत नाही, असं सायलीने म्हणताच कुसुम खुश होते आणि सायलीला एक तिच्या लहानपणीचा किस्सा ऐकवते. सायलीला ती सांगते की सायली, तू जेव्हा लहान होतीस ना, तेव्हा मधुभाऊ सतत म्हणायचे की मी माझ्या साऊला अगदी वाजत गाजत तिच्या सासरी पाठवणार. मग तू काय करायचीस, तर तू मधुभाऊंना बिलगायची आणि हट्टीपणाने त्यांना सांगायचे की मी नाही तुम्हाला सोडून जाणार. आणि आत्ता बघ, सासरी जाण्यासाठी किती धडपड करतेस तू. तेव्हा सायली खूप खुश होते. तर कुसुमताई सायलीला म्हणते की परंतु सायली, अगं तू जेव्हा उद्या लग्न करून सासरी जायला निघतील, तेव्हा मधुभाऊ तुला तुझी पाठवणी करण्यासाठी येतील की नाही माहितीच नाही. तेव्हा सायली म्हणते की कुसुमताई, अगं मधुभाऊंची प्रत्येक शिकवण, त्यांचे प्रत्येक संस्कार घेऊनच मी त्या घराचं माप ओलांडणार आहे. आणि त्यांचं प्रेम, त्यांचे संस्कार, त्यांची प्रत्येक शिकवण ही माझ्यासोबत असेलच ना. रडणारी कुसुमताई अचानकच सायलीला म्हणते की बाई, दुःखात पण सुख कसं शोधावं हे तुझ्याकडून कोणीतरी शिकावं साऊ. तेव्हा सायली हसायला लागते. तर कुसुम आपले अश्रू पुसते आणि सायलीला सांगते की मधुभाऊंसारखे संस्कार, त्यांच्यासारखी शिकवण मी तुला नाही देऊ शकत, परंतु मी आज खास तुझ्यासाठी एक वस्तू आणली आहे, असं म्हणत तिथे आता कुसुमताई सायलीसाठी एक तिने सरप्राईज गिफ्ट आणलेलं असतं, ती तिच्या हाती सोपवते. आणि जेव्हा कुसुमताई साऊला ते गिफ्ट देते तेव्हा सायली अगदी थक्कच होते. सायली जेव्हा तो बॉक्स उघडून पाहते तर त्यामध्ये साडी असते. सायली तिथे विचारते की साडी, तर कुसुम सांगते की हो, माहेरच्याकडून पाठवणी करत असताना मुलीला ही साडी दिली जाते. आमच्याकडून तुझ्यासाठी हे छोटंसं गिफ्ट आहे, हे अगदी जपून ठेवा. तेव्हा सायली ती साडी आपल्या उराशी कवटाळते आणि इमोशनल होऊन कुसुमला सांगते की कुसुमताई, अगं ही फक्त साडी नाही आहे, उलट तू माझ्यासाठी आणलेली किती सुंदर भेट आहे ही. सायली ती साडी पुन्हा आपल्या उराशी कवटाळत कुसुमला सांगते की कुसुमताई, तुझा आशीर्वाद म्हणत मी ही साडी उद्या माझ्या लग्नात नेसणार. तेव्हा कुसुम म्हणते की माझे आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेतच बाळा, आणि तू तुझ्या सासरी अगदी सुखात नांदशील. परंतु हे सगळं करत असताना साऊ, माझ्या मनात एक भीती आहेच ग. तेव्हा सायली आश्चर्याने विचारते की भीती? कसली भीती? उद्या लग्न करून तू जेव्हा सासरी जाशील ना साऊ, तेव्हा सुभेदार तुझा पुन्हा सून म्हणून स्वीकार करतील का ग? तेव्हा
सायली तिला समजावते की कुसुमताई, अगं त्यांचा राग जरी टोकाचा असला तरी त्यांचं प्रेमही तितकंच टोकाचं आहे, हे मी स्वतः पाहिलंय ना. आणि माणसं जर मनाने चांगली असतील ना कुसुमताई, तर त्यांना आपलंसं करणं खूप सोपं असतं. असं बोलून सायली तिथे आता कुसुमच्या डोक्यावरचा टेन्शनचं भार हलका करते. कुसुमताई, तुझा माझ्यावरती विश्वास आहे ना, असं साऊने विचारताच कुसुमताई नंदीबैलासारखी मान डोलावते. तेव्हा सायलीलाही हसू येतं. सायली तिच्या बहिणीला कुसुमताईला घट्ट मिठी मारते. इतक्यातच चैतन्याचा सायलीला फोन येतो. तर चैतन्य सायलीला आधीच सावध करतो. चैतन्य फोनवरती सांगतो की सायली वहिनी, तू या लग्नापर्यंत पोहोचू नयेस म्हणून तन्वीने कडेकोट सिक्युरिटीचा बंदोबस्त केला आहे. म्हणजे प्रत्येक गेटवरती अगदी टाईट सिक्युरिटी लावली आहे. तेव्हा सायली म्हणते की असू देत चैतन्य भाऊजी, परंतु त्या लग्नात मी तर पोहोचणारच आहे. सायलीचा कॉन्फिडन्स खूप आहे, कारण सायलीचा स्वतःवरती विश्वास आहे. तेव्हा चैतन्य म्हणतो की हो, परंतु तुला थोडं सावध राहावंच लागेल ना वहिनी. इतक्यातच चैतन्याला कल्पनाचा आवाज येतो. कल्पना त्याला बोलवते. तर चैतन्य म्हणतो की वहिनी, मी तुला नंतर फोन करेनच, परंतु उद्यासाठी तुला खूप म्हणजे खूप ऑल द बेस्ट. आता सायली तिथे चैतन्याला म्हणाली तर आहे की मी लग्नात येईनच, परंतु सायलीलाही आता तितकंच टेन्शन आहे. सायली कुसुमताईला म्हणते, मी उद्या यांच्यापर्यंत पोहोचू नये म्हणून ही प्रिया काहीही करू शकते. उद्या मला तिच्यापासून सावध तर राहावंच लागणार आहे. अखेर लग्नाचा दिवस उजाडतोच. दुसऱ्या दिवशी आता अश्विनने अर्जुनला खूप छान असं लग्नासाठी तयार केलेलं असतं. तो त्याच्या मुंडावळा बांधत असतो. तर अश्विन अर्जुनची मस्करी करत म्हणतो की किती हँडसम दिसतोयस रे दादा, म्हणजे याच्यानंतर जर कोण हँडसम दिसणार असेल तर ते माझ्या लग्नात. आणि तो एकटाच हसत असतो. अर्जुन तर हे सगळं त्याच्या मनाविरुद्ध करत असतो ना. तर इतक्यात चैतन्य येतो. चैतन्य विचारतो की रेडी. तेव्हा अश्विन सांगतो की हां. तर अश्विन विचारतो की चला खालती जायचं का आपण. तेव्हा चैतन्य म्हणतो की अरे थांब, गुरुजींनी बोलावं तर दे नवऱ्या मुलाला. तेव्हा अश्विन म्हणतो की अरे हो, नाहीतर उगाच खालती गेल्यानंतर सगळ्यांना असं नको वाटायला की उतावीळ नवऱ्याच्या गुडघ्याला बाशिंग. दोघेही हसत असतात. इतक्यातच प्रतिमा अर्जुनला बोलावण्यासाठी येते. अर्जुनची अस्वस्थता प्रतिमाच्या लक्षात येते. प्रतिमा अर्जुनला विचारते की तू तयार आहेस का रे अर्जुन. खरं तर प्रतिमाचा इशारा वेगळाच असतो. तेव्हा अर्जुन काळजावरती दगड ठेवत तिला होकार देतो. तर प्रतिमा पुढे जाऊन अर्जुनला विचारते की तू मनाने तयार आहेस का, असं विचारलं मी. खुश आहेस का तू या लग्नाने. तर अर्जुन तिला म्हणतो की कधी कधी काही गोष्टी स्वतःच्या मनाप्रमाणे नाही तर दुसऱ्याच्या आनंदासाठीही करायच्या असतात. तेव्हा प्रतिमा अर्जुनला समजावते की हो नक्कीच, परंतु लग्न ही त्यातली एक गोष्ट नाही आहे अर्जुन. तेव्हा अर्जुन प्रतिमाला पाहतच राहतो. अर्जुन प्रतिमापासून नजर चोरतो आणि तो तिला म्हणतो की तो कोणतेही डाऊट्स मनात ठेवू नकोस प्रतिमा आत्या, कारण मी लग्न करेन ते फक्त तुझ्या मुलीशीच. तेव्हा प्रतिमा त्याला म्हणते की ठीक आहे. तर प्रतिमा तिथे अर्जुन एक छानशी अशी स्माईल देते आणि प्रतिमा जेव्हा तेथून निघालेलीच असते तर तिची पावलं तिथेच अडखळतात. कारण प्रतिमा ही जेव्हा मागे वळून बघते तर तिचं लक्ष जातं ते अर्जुनच्या बॅगकडे आणि प्रतिमा त्या बॅगजवळ जाते. तेव्हा तिला दिसतं तर त्यामध्ये एक दुपट्टा असतो. खरं तर ती असते ती सायलीची ओढणी. नियतीने दिलेला इशारा आता खरा ठरणार असतो. प्रतिमा स्वतः त्या बॅगेतून ओढणी काढते आणि अर्जुनकडे पाहायला लागते. आता चैतन्यही धक्क्याने अर्जुनकडे पाहतो. तर प्रतिमा ही अर्जुन जवळ येते आणि अर्जुनला उलट म्हणते की अर्जुन, ही ओढणी तुला खूप शोभून दिसेल अरे. जेव्हा अर्जुनचं लक्ष त्या ओढणीकडे जातं तेव्हा त्याच्या काळजाचा ठोका चुकतो, कारण त्याला त्याच्या सायलीची आठवण येते. ती ओढणी त्याच्या सायलीची असते. काळजावरती तो दगड ठेवून हे सगळं करायला तयारही असतो. परंतु पुन्हा एकदा नियतीनेच अर्जुनला संकेत दिलेला असतो की शेवटी त्याची बायको सायलीच होणार आहे. तर अर्जुन हा खाली वागतो. तेव्हा प्रतिमा स्वतःच्या हाताने ती ओढणी अर्जुनच्या गळ्यात घालते. सायलीने म्हटल्याप्रमाणे अर्जुन अगदी तिचा दुल्हे राजा बनून तयारच असतो. अरे याचा स्पर्श सुद्धा किती हळूवार आहे अर्जुन.
आज लग्न लागत असताना ही ओढणी तुझ्या गळ्यात अशीच राहू दे, माझा आशीर्वाद म्हणून आणि तुझ्या होणाऱ्या बायकोचं प्रेम म्हणून. खरं तर प्रतिमाच्या तोंडून आता एक सत्य वदलेलं असतं की त्याच्या होणाऱ्या बायकोचं प्रेम. त्याची होणारी बायको तर सायलीच आहे ना, आणि ती ओढणी तर तिचीच आहे. चैतन्य तर खूप खुश होतो. त्याचा आनंद गगनात मावेनासा होतो. कारण वेळीच अर्जुनला इशारा मिळालेला असतो की सायली त्याची बायको होणारच आहे. त्या ओढणीवरती प्रतिमा मायेने हात फिरवते आणि ती तेथून निघून जाते. परंतु अर्जुन अजूनही त्या ओढणीच्या आठवणींमध्येच असतो. अश्विन अर्जुनला विचारतो की दादा, परंतु सडनली प्रतिमा त्याला ही ओढणी तुझ्या गळ्यात घालावीशी का वाटली असेल रे? तेव्हा अर्जुन म्हणतो की मलाही माहीत नाही आहे. तर अर्जुन आता ती ओढणी स्वतःच्या हाताने काढणार. चैतन्य त्याला अडवतो आणि म्हणतो की अरे राहू देत ना अर्जुन, ही ओढणी तुझ्या आउटफिटला मस्त शोभून दिसते रे. तेव्हा अर्जुन चैतन्याकडे पाहतो तर चैतन्य लगेच शब्दांची फेरफार करत म्हणतो की नाही म्हणजे प्रतिमा त्या असं म्हटल्या ना म्हणून म्हणतोय. तर अश्विनही तोच म्हणतो. अश्विन म्हणतो की हो दादा, खरंच खूप छान शोभून दिसते ही ओढणी, राहू देत ना. तर खुश असलेल्या चैतन्याला आता धीरच धरवत नाही. तो अर्जुनला म्हणतो की मला एक तुझा फोटो काढावासा वाटतोय. तेव्हा अर्जुनही खूप छानशी अशी गोड स्माईल देतो आणि चैतन्य पटकन त्याचा फोटो काढून घेतो. आता चैतन्याला तो फोटो सायलीला पाठवायचा असतो, म्हणून मुद्दाम चैतन्य बहाणा करतो की मी आलोच. तर चैतन्य जेव्हा बाहेर येतो तेव्हा नेमका चैतन्याला सायलीचा फोन येतो. तर सायली चैतन्याला म्हणते की चैतन्य भाऊजी, मला आत्ता असं का वाटलं की यांनी माझी आठवण काढली. तेव्हा चैतन्य म्हणतो की अगं सायली वहिनी, अर्जुन तर सतत तुझी आठवण काढतच असतो ना. तेव्हा सायली म्हणते की नाही नाही, परंतु मला आत्ता असं वाटलं की त्यांनी माझी आठवण काढली, जणू काही ते माझ्या जवळच आहेत. तेव्हा चैतन्य हसत म्हणतो की तुमची टेलिपॅथी आहे ना, ती खरंच कमाल माइंड ब्लोईंग आहे. तेव्हा सायली विचारते की म्हणजे? तर चैतन्य म्हणतो की एक मिनिट, मी तुला एक फोटो पाठवतो, तो फोटो बघ आणि तुला काय वाटतं ते मला सांग. चैतन्याने पाठवलेला फोटो जेव्हा सायली बघते तेव्हा सायलीचा आनंद गगनात मावेनासा होतो. कारण अर्जुनने तिची ओढणी आपल्या गळ्यात घेतलेली असते आणि सायलीने सांगितल्याप्रमाणेच त्याने केलेलं असतं. तेव्हा सायली म्हणते की आत्ता मला कळलं की मला असं का जाणवलं की ते माझी आठवण काढतायत. तेव्हा चैतन्य म्हणतं की हो ना, मग आता लगेच इकडे ये, मी तुझी वाट बघतोय. तर सायलीपुढे आता खूप मोठं आव्हान असतं की तिला अर्जुनपर्यंत तरी पोहोचायचं आहे, परंतु तिच्यासाठी रस्ता मार्ग काही पुढे रिकामा नाही आहे किंवा सोपा नाही आहे. तर इकडे प्रिया या भ्रमात असते की आता तिचं स्वप्न पूर्ण होणार आहे, तेही खूप लवकरच. स्वतःशीच बडबडते की आजपर्यंत मी हेच स्वप्न पाहत होते, एवढे प्लॅन्स, एवढी रिस्क, परंतु आज हे सगळं कसं संपणार आहे. खरंच हे आता संपणारच असतं, कारण शेवटी अर्जुनची बायको ही सायलीच होणार असते. तन्वी किल्लेदार आज फायनली जिंकणार. प्रिया मधुकर उर्फ तन्वी किल्लेदार आणि आता उर्फ सौ तन्वी अर्जुन सुभेदार होणार. आणि शेवटी काय, ती सायली रडत बसणार असं प्रियाला वाटतं, परंतु सायली नाही तर प्रिया स्वतःच रडत बसणार असते. इकडे आता कुसुमची ही सगळी तयारी झालेली असते. तर ती पाहते सायलीला, तेव्हा सायली नेमकी अस्वस्थ असते. तर कुसुम येऊन विचारते की काय झाले. तेव्हा सायली म्हणते की मला खूप जास्त टेन्शन आलंय ग कुसुमताई. फार फार तर आपण फार्म हाऊसपर्यंत पोहोचूया, परंतु आत कसे जाणार आहोत हेच कळत नाही आहे. तेव्हा कुसुमताई म्हणते की तू ना, आता तुझं लग्न होणार आहे म्हटल्यानंतर चेहऱ्यावरती थोडं हसू ठेव आणि तुझं जे टेन्शन आहे ना ते मला देऊन टाक. तेव्हा सायली म्हणते की हो, आणि त्याने काय होणार आहे, आपल्याला आत जाण्याचा रस्ता मिळणार आहे का. तेव्हा कुसुमताई सायलीला आनंदाची बातमी देते की तुला आत अर्जुनपर्यंत पोहोचवण्यासाठी मी आधीच मार्ग शोधून ठेवलाय. कारण मी फक्त तुझी बहीणच नाही आहे सायली, तर तुझी आईसुद्धा आहे. तेव्हा सायली खूप खुश होते. तर कुसुमताई म्हणते की तू फक्त आनंदाने तिथे लग्नासाठी उभी राहा सायली. तुझ्या खांद्याला खांदा लावून तुझी साथ द्यायला तुझी ही बहीण तुझ्या सोबतच आहे. तेव्हा सायली आश्चर्याने विचारते की काय, परंतु तू काय करणार आहेस कुसुमताई. तेव्हा सायलीला कुसुम म्हणते की मी काय करेन ते माझं ठरलंय, फक्त तू खुश राहा.
तेव्हा सायली आनंदाने कुसुमला घट्ट मिठी मारते. कुसुमताई म्हणते की बस बस हा, हे लाडी वगैरे येणे हे बस कर आता. आपल्याला लवकर जावं लागेल, नाहीतर मुहूर्ताची वेळ निघून जायची. तेव्हा सायली थोडीशी इमोशनल होते आणि कुसुमला म्हणते की निघालो तर असतोच ग, परंतु जाता जाता कोणाचा तरी आशीर्वाद मिळाला असता तर बरं झालं असतं ना. तेव्हा कुसुमच्या लक्षात येतं की सायलीला मधुभाऊंचे आशीर्वाद हवेत. तर सायलीची मनस्थिती कुसुमताईच्या लक्षातही येते. मित्रांनो, आजचा हा भाग इथे संपतोय. पुढील भागात आपण पाहणार आहोत की अर्जुन प्रियाच्या लग्नाच्या विधीला सुरुवात झालेली असते. काळजावरती दगड ठेवून अर्जुन त्या सगळ्या विधी पार पाडत असतो, तेही घरच्यांच्या इच्छेसाठी. तर प्रियाला आता धीरच धरवत नाही. प्रिया तिथे गुरुजींना विचारते की आता या विधी पूर्ण झाल्यानंतर आता मंगळसूत्र घालण्याची विधी असेल ना. तेव्हा गुरुजी म्हणतात की हो. आता विधी चालू असतानाच कसला तरी आवाज होतो. चावतळलेली प्रिया रागानेच विचारते की कोण आहे तिथे. तर अगदी बँडवाल्याच्या वेशातच सायलीने धूमधडाक्यात प्रियाच्याच लग्न मंडपात एंट्री घेतलेली असते आणि सायली तिथे धडाकेबाज एंट्री घेत सर्वांनाच हादरवून सोडते आणि ती प्रियाला म्हणते की सौ सायली अर्जुन सुभेदार. आणि जेव्हा सायली आपलं कॉस्ट्यूम बाजूला सारते, सायलीला पाहून सर्वांच्या पायाखालची जमीनच हादरते. तर अर्जुन खूपच खुश होतो. सायली प्रियाला म्हणते की ठरल्याप्रमाणे मी आले प्रिया, तुझ्याच मांडवात माझ्या नवऱ्याशी लग्न करायला. ऐनवेळी सायलीने बँडवाल्याच्या वेशात घेतलेली ही धडाकेबाज एंट्री पाहून सुभेदार अगदी थक्क होऊन गेले आहेत. परंतु आता अर्जुन सायलीचं लग्न नक्की कसं होईल ते पाहणं तितकंच